नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्ति नगर विधानसभा के अंतर्गत मानकुर्द में, और मानकुर्द का ये वार्ड क्रमांक 143 है, जहां पर शोभा दिनकर जी यहां पर चुनाव लड़ रही है और बड़ी संख्या में शिवसैनिक आज प्रचार में थे। हम थोड़ा लेट हो गए, उसके बाद इनके कार्यालय पहुंचे और ये यहाँ पर शिवसेना का शाखा है। उम्मीदवार से जानेंगे। सबसे पहले ताई, काय सांगणार आहे? तुम्हाला पक्षाने एक मोठा आशीर्वाद दिला आहे, तुम्ही चुनाव लढतायत, काय सांगणार आहे? मी शोभा दिनकर जायबाई बोलते। 143 विभाग शाखा प्रमुख उभा राहिलेली आहे आणि मी सांगते याच्या आधी जे कामं झालेत आणि राहिलेत ते मी शेवाळे साहेब, शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सगळ्याकडच्या याच्यातून करेल आणि काय लोकांचे आव्हानं असतील त्याला मी स्वीकारेन, त्यांच्या काही इच्छा असतील त्या मान्य करेल आणि त्यांच्या मताप्रमाणे सगळे कामं पार पाडील। दिनकर भाऊ, काय सांगणार आहे? एकातर्फे मोठ्या संख्येमध्ये उमेदवारांची वोट लागलेली आहेत ह्या वार्डामध्ये आणि प्रत्येक पार्टीचे लोक इथं चुनाव लढत आहेत। किती लढाई आहे, किती चॅलेंज आहे, काय सांगतायत? प्रभाग क्रमांक 143मधून एकूण 18 उमेदवार आहेत। या 18 उमेदवारापैकी 8 मुस्लिम उमेदवार आहेत आणि 10 मराठी उमेदवार आहेत। मी मराठी उमेदवारांना, बाकीच्या अपक्ष उमेदवारांना आवाहन करेन आणि सर्व मतदारांना आवाहन करेन की मतदान विभागाला जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी मतदान करा। निवडून येण्यासारखी निशाणी आहे, निवडून येण्यासारखा पक्ष आहे तो शिवसेना आहे, धनुष्यबाण आहे। आणि म्हणून मी सर्वांना आवाहन करेन, सर्व मतदारांना आवाहन करेन की आपण सर्वांनी निवडून येणाऱ्या धनुष्यबाणावर मतदान करून आपण प्रचंड बहुमताने आमच्या शोभाताईंना विजयी करायचं आहे। जे एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, जे राहुल शेवाळे साहेबांचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व शिवसैनिक अहोरात्र झटत आहेत। अच्छा, पूर्वी जे याच्यापूर्वी जे महिला नगरसेविका होती त्यांनी आता बंडखोरी करून निर्दलीय चुनाव लढत आहेत, काय सांगणार आहे? हे पहा की जरी त्या उभ्या असल्या तरी निश्चितपणे त्यांच्या कालावधीमध्ये कोणतीही विकासात्मक कामं झाली नाहीत आणि त्यामुळं यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी, राहुल शेवाळे साहेबांनी एक चांगला, सर्वसाधारण आणि काम करणारा एक उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे। त्या उमेदवाराला काम करता आलं नाही म्हणून पुन्हा त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली। जर काम केलं असतं तर निश्चितपणे त्यांना उमेदवारी दिली गेली असती, परंतु त्यांच्या लक्षात आलं की हा काम करणारा व्यक्ती नाही आहे म्हणून त्याला उमेदवारी नाकारण्यात आली। त्यातर्फे MIMचे प्रमुख काही दिवसापूर्वी चिताकमध्ये येऊन गेले आहेत, कारण का ह्या वार्डचं जे भाग आहेत ते चिताकमध्ये पण येतं, कारण काही पूर्ण अर्धा वार्ड। तर काय सांगणार आहे, कारण की जे मुस्लिम वोटर्स आहेत त्याला भावी करणारे आणि ह्यासाठी आले होते, काय सांगणार? निश्चितपणे मी तुम्हाला सांगेन की या हिरव्या सापांना ठेचून मारा, नाहीतर हे हिरवे साप आपल्याला दिवसल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून मी सर्वांना सांगतो, सर्व हिंदू बांधवांना, सर्व मराठी बांधवांना आवाहन करतो की आपण एकालाच मतदान करा, नाहीतर पुन्हा आपल्याला या ठिकाणी राहण्याचं मुश्किल करून सोडतील। कारण त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्ही गलीगलीमध्ये भोंगे लावू निवडून आल्यानंतर, याचाच अर्थ असा आहे की त्यांची दादागिरी होणार। त्यांचा व्हिडिओसुद्धा आमच्याकडे आहे। त्यामुळे आम्ही सर्वांना आवाहन करतो, हिंदू मतदारांना, की आपण सर्वांनी एकत्र येऊन शिवसेनेला, धनुष्यबाणाला मतदान करा। दादा, काय सांगणार आहे? तुम्ही लोक प्रचारात जात आहेत आणि सोबतही उभा आहेत, किती चॅलेंज वाटतं तुम्हाला? नाही, हे चॅलेंज काहीच नाही आहे। कारण काय आहे, 2012ला भगवा फडकला आहे, ते 2017ला भगवा फडकला आहे आणि आता 2026लाही भगवा फडकणार आहे। कारण काय आहे, शेवाळे साहेब आणि शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते मेट्रो आले आणि महाराष्ट्र नगरला डेव्हलप चालू केलं। शेवाळे साहेब जेव्हा नगरसेवक झाल्यानंतर, त्यानंतर शेवाळे साहेब 2 टाईम खासदार झाले, त्यामुळे विकासाचं काम थांबलं नाही। पण काही लोक जे विचार करून थांबलेत, असे उभे राहिलेत ना, त्यांना एक माझं निवेदन आहे, विनंती आहे की तुम्ही मराठीमध्ये डिवाईड करून काय सध्या करणार का? तुम्ही बी टीम आहे का MIMची, काय समाजवादी आहे? बी टीम असेल ह्या कारणाने तर धनुष्यबाणाला काही होणार नाही। तुमच्या कुठल्याही उमेदवारासमोर, म्हणजे आमचं जे आहे ना उमेदवार, तो कुणालाही भारी, सगळ्यांनाच भारी पडणार आहे। आणि धनुष्यबाण हा हिंदुत्वाचं प्रतीक आहे आणि रामाचं प्रतीक आहे। त्यामुळे हा बाण 100% 16 तारखेला इथे गुलाल उधळणार आणि हा बाण जसा सुटणार ना, 2012ला सुटला, 2017ला सुटला, तसा 2026लाही सुटणार, ह्याची गवाही देतो। आणि आम्हाला कोणाचंही आव्हान वाटत नाही, कारण आम्ही कामं करत आलेलो आहे। लोगों के बीच में एक भ्रम है कि पहले भी शिवसेना के उम्मीदवार को जिताया, उन्होंने कुछ काम नहीं किया और वो वापस बंडखोरी करके चुनाव लड़ रही है, फिर वापस शिवसेना को क्यों? नहीं, वो क्या हो गया मालूम है, उस टाइम है ना
सब वही हम लोगों ने सोचा था कि वो काम करेंगे, मगर उन्होंने काम किया नहीं। और वो हमको पश्चाताप हो रहा है कि इसलिए हम लोगों को बता रहे हैं कि हमने जो गलती की है उनको उम्मीदवारी दी कि साहब ने हमारे, वो अभी इस टाइम नहीं होंगी। इसलिए हम लोगों ने अच्छा कैंडिडेट चुना है और ये आगे जाके हर गली में हर रात हम 24 घंटा हमारी शाखा चालू रहती है। आता काय सांगणार आहे तुम्ही इथे उभा आहे. बोला काका, तुम्ही पण आहे ना प्रचारामध्ये, तुम्ही जातात ना? हो, हे 100% हा धनुष्यमानावर निवडून येणार आहे आणि असं प्रचार स्वयं व्यवस्थित गरीब आणि सगळ्याला माळ मिसळून राहणारा उमेदवार आम्ही दिला आहे. आणि त्याच्या काही उत्तर भारतीय पण आहेत पदाधिकारी. काय सांगणार आहे तुम्ही? लोक प्रचार करतायत आणि शिवसेनेचे जुने कार्यकर्ते आहेत. काय हो सांगणार? हो हमारे शोभाताई 143 से खड़ी है नगर सेविका. हमारे उत्तर भारतीय जितना है हम फुल सपोर्ट कर रहे हैं. यहाँ कहती 143 की जितना विभाग है अपना भीमनगर है, इंदिरा नगर है, शांति नगर है, जीता केम है, हमारे सब उत्तर भारतीय सब सपोर्ट कर रहे हैं. एक साथ हम मिलकर शोभाताई को हम विजयी करेंगे. शिवसेना का बताइए, आपको प्रचार में आप लोग जा रहे हैं तो बड़ी संख्या में महिलाएं, ऐसा वीडियो वायरल हो रहा है आप लोगों का, तो किस तरह का प्रचार चल रहा है? बहुत अच्छा हमारा प्रचार चल रहा है और मतलब मराठीत बोला, काय हरकत हा नाही. मराठीत बोलते. सगळ्यांचा म्हणजे चांगला प्रचार आमचा चालू आहे. सगळ्यात चांगल्या महिला आम्ही जास्त म्हणजे हे नाही करत नाही का, आम्ही खोटे आश्वासन देत नाही पहिली गोष्ट तर ही. आणि जर मराठी माणसं एवढी अपक्ष म्हणून उभा राहिले, त्यांना काहीतरी वाटायला पाहिजे होतं आपण एकासोबत उभं राहायला पाहिजे. तर ह्यांनीच एवढे अपक्ष उभा राहिलेत. अपक्ष हा कधी निवडून येणारच नाही. आमची शिवसेनाच निवडून येणार हे 100%. शिवसेनेने कामं केली आहेत तेवढी. आज तुम्ही महाराष्ट्र नगर बघताय गेल्या 5 वर्षात किती सुधारलं आहे. मग हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं हे काम नेतृत्व करतो कोण. शिंदे साहेब करतायत, शेवाळे साहेब करतायत, कामिनी वहिनी करतायत. तर मला एवढंच माहिती आहे की जी शोभाताई आता जे शिवसेनेमधून उभ्या राहिल्यात 100% येणार याची गॅरंटी आहे. आणि 16 तारखेला आपलाच गुलाल उडणार याची 100% गॅरंटी. आमचा उमेदवार निवडून येणार आम्ही याची हमी देतो. कारण सगळ्या बहिणी शिंदे साहेबांच्या पाठीमागे आहेत, राहुल शेवाळे साहेबांच्या पाठीमागे आहेत, वहिनी साहेबांच्या पण पाठीमागे आहेत. आणि काल शिंदे साहेब येऊन गेले होते का? हो, शिंदेसाहेब काल आले. शिंदेसाहेबांनी या ठिकाणची जी क्लस्टर योजना जी आहे ती क्लस्टर योजना पूर्ण करण्याची हमी दिलेली आहे. या ठिकाणचे 23 ते 32 बिल्डिंग अशा एकूण मला वाटतं एक 8 बिल्डिंग आहेत, 10 बिल्डिंग आहेत. या 10 बिल्डिंगच्या नोटीस दिली होती शिवशाही पुनर्वसन प्रकल्प यांनी. तर ते नोटीस जे आहे त्या नोटीसवर शिंदेसाहेबांनी सांगितलं की कुणालाही एकाही माणसाला, सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही, घराच्या बाहेर काढलं जाणार नाही याची ग्वाही मी देतो. आणि त्याची जी काही योजना आहे ती योजनेमध्ये बसून आम्ही त्यांना घर, हे त्यांच्या हक्काचं घर देऊ असं साहेबांनी सांगितलं आहे. साहेबांनी आणखी हेही सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनी की माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. तुमचा जो 1500 रुपयेचा जो हे आहे हप्ता जो आहे तो आम्ही 2100 रुपये करणार आहे. हे लवकरच तुम्हाला मार्च महिन्यामध्ये दिसून येईल. एक आपसे जानेंगे क्योंकि मानपुर महाराज नगर की जो जनसंख्या थी 10 साल में बहुत तेज़ी से बढ़ा है. मदरसा बना, मस्जिद बना, बांग्लादेशी है, ऐसे कई लोग यहाँ पर रह रहे हैं. क्योंकि जिस तरह आगे का जो लास्ट चिता कैंप को जोड़ने वाला पट्टा है वहाँ पे सबसे ज़्यादा जनसंख्या बढ़ा है. क्योंकि जब 10 साल पहले जब तुकाराम काते यहाँ पे विधायक थे उस वक्त जब कार्रवाई हुआ था हमने खुद न्यूज़ किया था, क्योंकि महानगर पालिका ने बोलो चला था, उसके आगे झोपड़े ही नहीं थे. अब तो वहाँ पे पूरे झोपड़े बन गए. इस पर क्या कहेंगे आप? सही बात है आपकी. देखो बांग्लादेशी जो है वो बांग्लादेशी को कार्रवाई चल. कुछ लोगों ने अपना वोट बैंक बढ़ाने के लिए इस तरह का हरकत किया है क्या? गया बार नवाब मलिक साहेबांनी मला वाटते साधारणपणे 12,000 वोट वाढवले तिथे आणि त्यावेळी 12,000 वोटनीच ते निवडून आले. अशा पद्धतीनं त्यांचं कटकारस्थान चालू आहे की जेणेकरून त्यांची वोट बँक त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं बांधून आम्ही निवडून येऊ अशा पद्धतीने. परंतु आम्ही त्या पद्धतीचं पत्रव्यवहार पोलीस स्टेशनला केलेला आहे आणि जे बांग्लादेशी आहे त्या बांग्लादेशींना हुसकावून लावण्याचं काम हे आम्ही करणार म्हणजे करणार. शेवाळे साहेबांच्या कानावर घातलेलं आहे, शिंदे साहेबांच्या कानावर घातलेलं आहे आणि बांग्लादेशींना इथून हाकलून लावल्याशिवाय ही शिवसेना गप्प बसणार नाही. कारण काही हे बांग्लादेशी जे आता आहेत, नवीन वोटर बनवलं आहेत, नवीन आधार कार्ड बनवलं आहेत, त्यांचे मत्र जे आहेत पतंगवाले, घडीवाले हे सगळे घेणार आहेत. काय सांगणार आहे? हो, निश्चितपणे. कारण शेवटी रोहिंगे जे आहेत रोहिंगेच राहणार आणि ही घाण आपल्या सगळ्यांना मिळून हिंदू बांधवांना आणि या मराठी बांधवांना मी आवाहन करतो, जिथे जिथे हे रोहिंगे राहत असतील, जिथे जिथे हे बांग्लादेशी राहत असतील त्या बांग्लादेशींचा माहिती आमच्याकडे द्या. त्या बांग्लादेशींना इथून हाकलून लावण्याचं काम, त्यांना ठेचून काढण्याचं काम हे आम्ही करू. तेव्हा सगळ्यांना आवाहन करतो. मोठ्या संख्येमध्ये इथे मराठा बंधू राहतात. कारण की जेव्हा मराठा आंदोलन होतं
तेव्हा इथूनच सर्व मराठी जे मराठा जे लोक त्यांना त्याच्यासाठी जेवण भाकरी ह्या महाराष्ट्र नगरच्या लोकांनी पुरवलं होतं. काय सांगणार आहे आपण? गेल्या 1998 पासून मी त्या मराठा मोर्चामध्ये सामील आहे आणि गेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचा समन्वयक या नात्यानं गेली अनेक वर्ष या चळवळीमध्ये मी आहे. या मराठा समाजाचं नेतृत्व करत असताना या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मराठा समाजाला कुठेतरी सामावून घेतलं पाहिजे, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न आम्ही निश्चितपणे पुढेही चालू ठेवू. मराठा समाजाला आवाहन करतो की शिवसेना हीच मराठा समाजाला न्याय देऊ शकते, मराठा समाजाचं भलं करू शकते, मराठा समाजाला पुढे नेऊ शकते. दादा काय सांगणार आहे? तुम्ही पाठीमागे उभा आहेत, बनबन तुम्ही करत होते, काय सांगणार आहे? तुमचं काय मत? नाही, माझं हेच म्हणणं आहे की इथे ना मराठी शीट लागावी. हे जे सध्या आता झोपडपट्टीले राहणार आहेत ती स्थानिक पाहिजे होती. स्थानिकांचा मुद्दा होता स्थानिक आहेत, तर हे आता स्थानिक आहेत आणि सर्वांना मिळून मिसळून राहणार आहेत. तर आमची एकच इच्छा आहे की यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यायचा आहे. दादा काय सांगणार आहे? 10 साल पहले तुम्हारा इंटरव्यू किया था. यस पक्का याद है राजी. नाही पक्का आज या ठिकाणी सी न्यूजवाले या ठिकाणी तुम्ही आले, तुमचं सर्वांचा या ठिकाणी नक्कीच होतो. पण तिथे राहण्याचं आणि तिथं न राहण्याचा हा काही विषय वेगळा आहे. पण या शिवसेना परिवारामध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी सन्माननीय शेवाळे साहेबांच्या माध्यमातून ह्या विभागामध्ये जी कामं झालेली आहेत आणि त्या कामाला अनुसरून आज आमचे उमेदवार शोभाताई या ठिकाणी अधिकृत उमेदवार आहेत महायुतीच्या, आणि त्या महायुतीने केलेली कामं या कामाच्या जोरावरतीच या ठिकाणी विजय आमचा निश्चितच आहे. आता तुम्ही पाहताय आशा खंडातला हा जो मेट्रो प्रकल्प आहे तो या ठिकाणी शेवाळे साहेबांनी या महाराष्ट्र नगरला एक विजन म्हणून गिफ्ट म्हणून दिलेला आहे आणि या गिफ्टच्या आधारे या ठिकाणी स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कालच सन्माननीय शिंदेसाहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी कस्टल डेव्हलपमेंट या ठिकाणी अभय योजनेअंतर्गत ह्या झोपडपट्टीचा पुनर्विकास या ठिकाणी होणार आहे. आणि जसं आता मांगले सर आमचे म्हणाले की बिल्डिंग क्रमांक 23 ते 32पर्यंत जो विषय होता, ज्यांना SRAकडून ज्या नोटीस आल्या होत्या त्या नोटीस संदर्भामध्ये त्या रहिवाशांना दिलासा देण्याचं काम काल शिंदे साहेबांनी ज्या ठिकाणी जाहीर केलं होतं की त्यांनासुद्धा त्या शिवसाहेब पुनर्वसन प्रकल्पामधून काढलं जाणार नाही. त्यांनासुद्धा ज्या योजना आहे त्या योजनेमध्ये बसून त्यांच्याकडून काय शुल्लक जे काय आकारणी असते, महसूल असतो, तर महसूल घेऊन त्यांना त्या ठिकाणी कायम केलं जाईल. इतकं मोठं काम महायुतीच्या माध्यमातून होतं आहे. त्याच्यामुळे ताई एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, कारण काही तुम्ही महायुतीचे उमेदवार आहेत, कसं प्रचार भेटतं? कारण काही BJPचे कार्यकर्ते, RPIचे कार्यकर्ते, त्यांचं समर्थन आहे का तुम्हाला? नाही हो, सर्व पक्षांचं समर्थन आहे माझ्याशी. शोभाताई यहाँ पे चुनाव प्रचार में थी. शिवसेना का आप देख रहे हैं शाखा यहाँ पर मानपुर में है. वार्ड क्रमांक 143 में ये देखना होगा कि यहाँ की जनता किसे अपना कीमती वोट देती है, किसे चुनाव में जीता कर लाती है. लेकिन पहले भी यहाँ पर शिवसेना का ही भगवा फड़कता था, अब हो सकता है कि वापस शिवसेना का भगवा यहाँ पर फड़क सकता है. अब देखना ये है कि यहाँ की जनता किसे अपना कीमती वोट देती है. कैमरा में प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, मानपुर. CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.